सकाळच्या नाश्त्यामध्ये आपण दर 2 दिवसाला पोहे बनवतोच, पण तीच ती पद्धत बोर झाली असेल तर आजची ही रेसिपी तुमच्यासाठीच। आज पोह्यात मी एक साधारण बदल केलाय, त्यात मी एक स्पेशल वस्तू ऍड केली, तशी या साध्याशा पोह्याची चवच बदलली। आता तर आमच्या घरात रोज मला अशाच पद्धतीने पोहे बनवायला सांगतात। तर काय करायचंय, सुरुवातीला कढईत तेल गरम झालं की त्यात बटाट्याचे तुकडे घालायचे। बटाटे तेलात परतून झाले की ते झाकून वाफून घ्यायचे। बटाटे अर्धे शिजले की झाकण काढून बटाटे परतून घ्यायचे। मग बटाट्याचे तुकडे असे बाजूला करून घ्यायचे आणि तेलात शेंगदाणे घालायचे। शेंगदाणे तळून झाले की यात थोडी मोहरी आणि जिरं घातलंय। मोहरी जिरे तडतडले की मिरचीचे काप घालायचे। मिरची फ्राय झाली की कढीपत्ता घालायचा। हे सगळं पुन्हा एकदा एकजीव करून घ्यायचंय आणि त्यानंतर यात कांदा घालायचा। कांदाही फ्राय करून घ्यायचा। सगळ्या जिन्नस बरोबर कांदा फ्राय झाला की यात थोडी हळद आणि चवीनुसार मीठ घालून पुन्हा सगळं मिसळून घ्यायचंय। त्यानंतर भिजलेले पोहे घालायचे। तेही छान एकजीव करून झाले की पोह्यांना मंद आचेवर 5 ते 7 मिनिटं वाफवून घेतलेत। 5 ते 7 मिनिटांनंतर पोहे मिक्स करून घ्यायचे आणि सगळ्यात लास्ट पोह्यात कोथिंबीर घातली की झाले आपले पोहे तयार। तर पोह्यांमध्ये मी काय असं वेगळं ऍड केलंय हे तुम्हाला जर लक्षात आलं असेल तर कमेंट करून नक्की सांगा।